विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी याविषयीची आपण माहिती अभ्यासू किंवा याविषयी आपण माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनीचा विचार केला तर आजच्या आधुनिक काळामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनाच मल्टीनॅशनल कंपनीज असेही म्हटलं जातं आणि या अशा बहुराष्ट्रीय कंपनीचे प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं, प्रत्येक देशांच्या व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्व वाढल्याचे आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, या कंपन्यांमुळे जागतिक व्यापार आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा विकास होण्यास मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, सध्या विकसनशील देशांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपले प्रवेशद्वार मुक्त केल्याचे किंवा खुले केल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे विकसनशील देशांनी त्याच्या देशामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशावरती ज्या काही मर्यादा होत्या किंवा जी काही बंधने होती ती बंधने हटवलेली आपल्याला आता आधुनिक कालावधीमध्ये दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विदेशी भांडवल वाढवून देशाचा जलद आर्थिक विकास साध्य करावा हा या मागचा उद्देश असल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनीचा आपण जर विचार केला तर अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांची देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येते आहे. अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आपण व्याख्या अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनी ही अशी व्यवसाय संस्था असते की जे एकापेक्षा अनेक देशामध्ये कार्यरत असते किंवा जी एकापेक्षा अनेक देशामध्ये कार्यरत असते. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनी ही एक अशा स्वरूपाची व्यवसाय संस्था असते की या व्यवसाय संस्थेचे जे काही उपशाखा असतात, या उपशाखा विविध देशामध्ये या कार्यरत असतात किंवा बहुराष्ट्रीय कंपनी ही एकापेक्षा जगामधील अनेक देशांमध्ये आपल्याला कार्य करत असताना पाहायला मिळते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनीची आपल्याला व्याख्या अशी करता येईल की बहुराष्ट्रीय कंपनी ही अशी व्यवसाय संस्था असते की जे एकापेक्षा अनेक देशामध्ये कार्यरत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या बहुराष्ट्रीय कंपनीची दुसरी व्याख्या अभ्यासू. मुख्य कार्यालय एका राष्ट्रामध्ये आणि या कार्यालयामार्फत इतर राष्ट्रातील उत्पादन केंद्रावरती नियंत्रण ठेवणारा उद्योग म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी होय. विद्यार्थी मित्रांनो, या बहुराष्ट्रीय कंपनीचा आपण जर विचार केला तर या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय किंवा मुख्य कार्यालय एका राष्ट्रामध्ये असते किंवा एका देशामध्ये असते आणि या कार्यालयामार्फत इतर देशामधील किंवा इतर राष्ट्रामधील जे काही या बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादन केंद्र असतात, या उत्पादन केंद्रावरती नियंत्रण ठेवणारा एक उद्योग म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी होय. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनी जर थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचं मुख्य कार्यालय एका देशामध्ये असते आणि त्याच्या उपशाखा या इतर देशामध्ये असतात आणि त्या देशामध्ये त्या उत्पादन करत असतात आणि या मुख्य कार्यालयाद्वारे या विविध देशामधील शाखेवरती उपशाखांवरती नियंत्रण ठेवलं जातं. त्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा विचार केला तर भारतामध्ये वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या अस्तित्वामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते किंवा अस्तित्वामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचा विचार केला तर भारतामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या
येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी काही भूमिका आहे किंवा जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आता आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं, देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचं महत्त्व हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी काही विविध स्वरूपाची भूमिका आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे किंवा विविध अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं बहुराष्ट्रीय कंपन्यांची महत्त्वपूर्ण जी काही भूमिका आहे ती भूमिका आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, ही भूमिका आपण विविध मुद्द्यांच्या आधारे या भूमिकेचा अभ्यास करू. याच्यामध्ये पहिली भूमिका आहे भांडवल गुंतवणुकीत वाढ. विद्यार्थी मित्रांनो, आपण विकसनशील देश पाहिले तर या विकसनशील देशामध्ये जे काही भांडवल असते हे भांडवल अत्यंत अल्प प्रमाणामध्ये असते किंवा कमी प्रमाणामध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, यामुळे विकसनशील देशामध्ये भांडवलाची जी गुंतवणूक असते ही गुंतवणूक कमी प्रमाणामध्ये होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण या देशामध्ये जी काही भांडवलासाठी आवश्यक असणारी जी काही बचत आहे ही बचत करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कमी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि यामुळं विद्यार्थी मित्रांनो भांडवलाची निर्मिती होत नाही आणि त्याचा परिणाम भांडवलाच्या अभावामुळे विकसनशील देशाच्या जो काय आर्थिक विकासाचा वेग आहे हा आर्थिक विकासाचा वेग हा मंदावत असतो. मात्र जेव्हा अशा भांडवल कमी असणाऱ्या देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या प्रवेश करत असतात किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या या गुंतवणूक करत असतात, तेव्हा या कंपन्याच्या माध्यमातून त्यांच्या देशामधील किंवा ते बहुराष्ट्रीय कंपन्या स्वदेशामधून किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातून किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारामधून मोठ्या प्रमाणावरती भांडवल हे सोबत घेऊन येत असतात आणि विकसनशील देशामध्ये ते गुंतवत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की विकसनशील देशाची जी काही भांडवलाची टंचाई आहे किंवा कमी स्वरूपामध्ये असणारे भांडवल आहे हे भांडवल वाढण्यास मदत होत असते किंवा त्यांची टंचाई कमी होण्यास मदत होत असते. आणि यामुळं या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून जी काही मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये होत असते म्हणजे भांडवल गुंतवणुकीमध्ये जी काही वाढ होत असते या वाढीमुळे देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत असतो, देशाचा आर्थिक विकास वृद्धी होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा घटक अभ्यासू, आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशाचा विचार केला तर अशा विकसनशील देशामध्ये असणारे जे काही तंत्रज्ञान असते, जे काही वस्तूच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान असते हे तंत्रज्ञान जुनाट स्वरूपाचे असते, त्याचबरोबर ते कालबाह्यही झालेले असते. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामधील भांडवलाच्या अभावामुळे नवीन तंत्रज्ञान विकसित होत नाही किंवा झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यावेळी देशामध्ये उद्योग सुरू करत असतात त्यावेळी ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. त्याचबरोबर संबंधित देशामधील किंवा जे विकसनशील देश आहेत या विकसनशील देशाबरोबर किंवा विकसनशील देशाबरोबरील कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य करार करून या तांत्रिक सहकार्य कराराच्या माध्यमातून जे काही विदेशी आधुनिक तंत्रज्ञान असते हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये येत असते. त्यामुळे विकसनशील देशांना अद्ययावत आणि प्रगत स्वरूपाचे तंत्रज्ञान या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे उपलब्ध होत असते आणि त्याचा परिणाम देशांतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू व सेवेच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो आणि यामुळे देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे किंवा पुढचा फायदा आहे किंवा आंतरराष्ट्रीय जे काही परकीय भांडवल हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून येत असतं त्याची पुढची भूमिका आहे
नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर वाढतो. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशाचा विचार केला तर विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनसामग्री ही उपलब्ध असते, परंतु आपल्याला या विकसनशील देशामधील भांडवलाच्या टंचाईमुळे तिचा पूर्णपणे कार्यक्षमपणे वापर होत नसल्याचे पाहायला मिळते. मग अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली किंवा प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक केली तर त्याचा परिणाम हा नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर होण्यावरती होत असतो. मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर हा बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे वाढतो आणि त्याचा परिणाम देशाच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ होऊन देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत असतो. त्याचबरोबर या आंतरराष्ट्रीय व्यापार वाढल्यामुळे देशाचा आर्थिक विकास घडून येत असतो. यानंतर पुढचा पॉईंट आहे रोजगार संधीमध्ये वाढ. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या विकसनशील देशामध्ये प्रवेश करत असताना भांडवली गुंतवणूक घेऊन येत असतात आणि या भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठमोठे व्यवसाय उद्योग हे विकसनशील देशामध्ये उभारत असतात. त्याचा परिणाम या व्यवसायामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत या कामगारांची संख्या वाढते किंवा कामगारांना मागणी निर्माण होते. यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेमधील जे काही रोजगार आहे या रोजगाराच्या संधीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणं म्हणजे कामगारांची मागणी वाढणे आणि कामगारांची मागणी वाढल्यामुळं प्रामुख्यानं या कामगारांच्या वेतनामध्येही चांगली वाढ होत असते. यामुळं विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमधील परिणामी जो काही रोजगार असतो या रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे विकसनशील देशामध्ये असणारी जी काही बेरोजगाराची परिस्थिती आहे किंवा जी काही बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी होण्यास मदत होत असते आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होत असते. यामुळं देशाचा आर्थिक विकास वाढत असतो. त्याचबरोबर देशाचा जे काही व्यापार आहे हा व्यापारही वाढत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे पायाभूत सुविधांचा विकास. अलीकडील काळाचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो किंवा आधुनिक काळाचा विचार केला तर बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या असतात या कंपन्या पायाभूत ज्या काही सोयी सुविधा असतात या पायाभूत सोयी सुविधांचा सुविधांमध्ये किंवा पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशाचा विचार केला तर विकसनशील देशामध्ये ज्या काही पायाभूत सोयी सुविधा असतात किंवा मूलभूत ज्या काही गोष्टी असतात या गोष्टींची आपल्याला कमतरता पाहायला मिळत असते किंवा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसतात. म्हणजे विकसनशील देशामध्ये रस्ते, पाणी, वीज अशा ज्या काही पायाभूत सुविधा असतात या पायाभूत सुविधांची आपल्याला कमतरता असल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या असतात या बहुराष्ट्रीय कंपन्या अशा पायाभूत क्षेत्रामध्ये आपल्याला गुंतवणूक करत असल्याचं पाहायला मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, रस्ते, पाणी, वीज अशा क्षेत्रामध्ये या बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा या क्षेत्रांच्या विकासासाठी किंवा रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत ज्या काही सोयी सुविधा असतात, पायाभूत सोयी सुविधा असतात यांच्या विकासासाठी गुंतवणूक करत असताना किंवा मदत करत असल्याचे आपल्याला दिसून येते. यामुळे विकसनशील देशामधील पायाभूत सोयी सुविधांचा विकास होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या देशामध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विकास होत असतो त्या देशाचा असणारा व्यापार किंवा त्या देशाचे असलेले उत्पादन, उत्पन्न हे वाढवून त्या देशाचा आर्थिक विकास हा घडून येत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे संशोधन व विकास. विद्यार्थी मित्रांनो, नवप्रवर्तनासाठी संशोधन आणि विकास हा आवश्यक असतो. नवप्रवर्तन करायचं असेल, नवीन संशोधन करायचे असेल तर यासाठी संशोधन आणि विकास हा त्या देशाचा आवश्यक असतो. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रचंड प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असते आणि अशी भांडवलाची गरज किंवा अशी
क्षमता ज्या काही देशामधील राष्ट्रीय कंपन्या असतात या राष्ट्रीय कंपन्यांकडे नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विकसनशील देशामध्ये नवनवीन तंत्रज्ञान हे विकसित होत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र जर अशा विकसनशील देशामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जर गुंतवणूक केली तर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल उपलब्ध असल्यामुळे किंवा भांडवल गुंतवणूक करण्याची ताकद असल्यामुळे या कंपन्या या विकसनशील देशामध्ये संशोधन आणि नवनवीन प्रयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असतात आणि या खर्चाच्या माध्यमातून नवनवीन संशोधन हे बहुराष्ट्रीय कंपन्या करत असतात आणि या संशोधनाचा उपयोग विकसनशील देशाच्या आर्थिक विकासासाठी होत असतो. नवनवीन संशोधनामुळे देशांतर्गत असणारं जे काही राष्ट्रीय उत्पादन आहे, राष्ट्रीय उत्पन्न हे वाढत असतं. याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो आणि देशाचा आर्थिक विकास हा वाढत असतो किंवा होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे देशी मक्तेदारी संपुष्टात येते. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामध्ये ज्या उद्योगाची देशामध्ये वस्तू उत्पादनाची आणि वस्तू विक्री करण्याची मक्तेदारी निर्माण झालेली असते, असे उत्पादक ग्राहकांची पिळवणूक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामध्ये काही ठराविकच उद्योगाच्या हातामध्ये बाजाराची सर्व सूत्र असतात किंवा व्यापाराची सर्व सूत्र असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि ते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक अशी त्यांच्या वस्तू व सेवांची किंमत वसूल करत असतात आणि ठराविकच उत्पादक या विकसनशील देशामध्ये वस्तू व सेवाचं उत्पादन करत असल्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण झालेली असते आणि असे जे काही उद्योग असतात हे उद्योग ग्राहकांची पिळवणूक करत असतात. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशामुळे किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे अशा विकसनशील देशामध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या देशामधील वस्तू उत्पादन आणि विक्रीमध्ये स्पर्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा स्पर्धा निर्माण होत असते. यामुळं स्थानिक जे काही उद्योजक व्यावसायिक असतात यांची असणारी जी काही मक्तेदारी असते, वस्तू सेवेच्या उत्पादनामध्ये विक्रीमध्ये असणारी जी काही मक्तेदारी असते ही मक्तेदारी संपुष्टामध्ये येते. त्याचा परिणाम वस्तूंच्या किमती कमी होत असतात आणि या वस्तू ग्राहकांना स्वस्त मिळत असतात. त्याचा परिणाम ग्राहकांचे हित होत असते किंवा ग्राहकांच्या कल्याणामध्ये वाढ होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जी काही बहुराष्ट्रीय कंपनी आहे या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून देशामध्ये असणारी जी काही देशी उत्पादकांची मक्तेदारी असते ही उत्पादकांची मक्तेदारी संपुष्टामध्ये येत असते आणि त्यामुळं लोकांचे राहणीमान, लोकांचे कल्याण हे उंचावत असते आणि यामुळं देशाचा आर्थिक विकास होत असतो. देशामध्ये असणारी जी काही विषमता आहे ही विषमताही कमी होण्यास मदत होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपण घटक अभ्यासू, राजकीय दृष्ट्या फायदा. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे वेगवेगळ्या देशाची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती ही सुधारण्यास मदत होत असते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशामधील गुंतवणूकदार हे आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत असतात आणि याचा परिणाम त्या देशाचे आणि आपल्या देशाचे असणारे जे काही राजकीय स्वरूपाचे संबंध असतात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे काही संबंध असतात हे संबंध राजकीय दृष्ट्या सुधारण्यामध्ये फायदा होत असतो. या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जे काही विदेशामधील विकसित देश आहेत किंवा जगामधील जे काही विकसित देश आहेत ते विकसित देश विकसनशील देशाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी काही राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते. विद्यार्थी मित्रांनो, यामुळं जागतिक शांतता आणि सामंजस्य वाढीत लागल्याचे आपल्याला पाहायला मिळते किंवा वाढत असते. यामुळं ही देशाच्या व्यापारामध्ये
आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे आर्थिक स्थैर्यातील भूमिका. विकसनशील देशाचा जसजसा विकास होत जात असतो, जसजसा विकास होऊ लागतो, तसतसे देशामधील लोकांचे उत्पन्न हे वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचा परिणाम लोकांचे उत्पन्न वाढले की मागणीमध्ये वाढ होत असते आणि मागणीच्या मानाने जर देशांतर्गत वस्तू व सेवांचा पुरवठा हा अपुरा पडला तर अशावेळी वस्तूच्या आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, अशावेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांचं आगमन या देशामध्ये झाले किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशा विकसनशील देशामध्ये गुंतवणूक केली तर विद्यार्थी मित्रांनो, या बहुराष्ट्रीय कंपन्या त्या देशामध्ये उपभोग्य आणि चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करत असतात किंवा उत्पादनामध्ये भाग घेत असतात. त्यामुळे देशांतर्गत पातळीवरती वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढला जातो आणि देशांतर्गत पातळीवरती वस्तू आणि सेवांचा पुरवठा जर मागणीपेक्षा अधिक वाढला तर जी काही भाववाढ अस्तित्वामध्ये आलेली आहे किंवा चलनवाढ अस्तित्वामध्ये आलेली आहे त्या चलनवाढीस आळा बसत असतो किंवा चलनवाढ कमी होत असतो. परिणामी देशामधील जी काही किंमत पातळी असते ही किंमत पातळी कमी होऊन एक किमतीमध्ये स्थैर्य निर्माण होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळं आर्थिक आणि आर्थिक स्वरूपाचे स्थैर्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असते. यामुळं देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापार आणि देशाचा आर्थिक विकास हा वाढत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे सामाजिक विकासातील भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, काही बहुराष्ट्रीय कंपन्या हे आपल्या नफ्याचे महत्तमीकरण करण्याबरोबरच सामाजिक जीवनामध्ये किंवा सामाजिक विकासामध्ये सकारात्मक भूमिका ह्या पार पाडत असतात. याचा अर्थ सामाजिक कल्याणकारी किंवा समाजाचं कल्याण करणाऱ्या संस्थांची स्थापना करत असतात. याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य ह्या ज्या काही संस्था असतात या संस्था या बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन करत असतात आणि त्याचा फायदा देशातील समाजाला हा होत असतो किंवा त्या देशातील समाजाला होत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर या बहुराष्ट्रीय कंपन्या वेगवेगळ्या परिस्थितीवरती किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या घटकावरती सामाजिक बांधिलकीतून खर्च करत असतात. म्हणजे झाडे लावणे असेल किंवा पाणी अडवा, पाणी जिरवा असेल, यासारख्या ज्या योजना असतात या योजनांना मदत करणे असेल, यासारख्या अनेक कारणांमध्ये गुंतवणूक करणे असेल किंवा मदत करणे असेल. यामुळं जी काही सामाजिक विकासातील भूमिका आहे त्यांची, या सामाजिक विकासातील भूमिकेमुळे देशाचा आर्थिक विकास, देशाचं उत्पन्न वाढण्यामध्ये मदत होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे कृषी क्षेत्रातील भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कृषी उत्पादन करणाऱ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कृषी उत्पादन करणाऱ्या कारखान्यामध्ये गुंतवणूक जर केली किंवा कृषीशी संबंधित वेगवेगळ्या व्यवसायामध्ये जर गुंतवणूक केली तर त्याचा परिणाम असा होतो की देशामधील कृषी क्षेत्राचं उत्पादन वाढते. कृषी क्षेत्रावरती आधारित असणाऱ्या उद्योगांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असते. यामुळं कृषीमधील उत्पन्न हे वाढत असतं. त्याचा परिणाम कृषी क्षेत्राचा विकास होऊन कृषीवरती आधारित सर्व घटकांचा चांगल्या प्रकारे विकास होत असतो. कृषी क्षेत्रामधील उत्पादन वाढून कृषी क्षेत्रावरती आधारित असलेल्या उद्योगामधील उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरती
या कृषी उत्पादनाचा पुरवठा आपल्याला करता येत असतो किंवा विकसनशील देशाला करता येत असतो. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे किंवा वेगवेगळे बहुराष्ट्रीय कंपन्याचे काही तंत्रज्ञान घेऊन आपल्या देशामध्ये प्रवेश करत असतात किंवा विकसनशील देशामध्ये प्रवेश करत असतात. या प्रवेशामुळे त्या देशामधील कृषी क्षेत्राचं जे उत्पादन असते या उत्पादनामध्ये वाढ होऊन देशाच्या जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार असतो या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ होऊन विकसनशील देशाचा विकास होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, कृषी क्षेत्रावरती या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पुढची भूमिका आहे निर्यातीत वाढ. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या या आपल्या देशातील वस्तू इतर देशामध्ये विकत असतात. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे आणि ही मोठ्या प्रमाणामधील गुंतवणूक असल्यामुळे त्या उद्योगामधील किंवा व्यवसायामधील जे काही उत्पादन आहे हे उत्पादन स्वदेशी मागणीपेक्षा अतिरिक्त प्रमाणामध्ये होत असते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये स्वदेशी मागणीपेक्षा या उत्पादनाचा पुरवठा करत असतात. मग अशा वेळी या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशामधील वस्तू आणि सेवा या जगामधील इतर देशामध्ये विकत असतात किंवा त्यांचा पुरवठा करत असतात किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवत असतात. त्याचा परिणाम असा होतो की विकसनशील देशाची किंवा आपल्या देशाची जी काही निर्यात असते ही निर्यात वाढण्यास मदत होत असते. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या देशामध्ये केलेलं जे काही अतिरिक्त उत्पादन असतं या अतिरिक्त उत्पादनाच्या माध्यमातून देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढण्यास मदत होत असते. म्हणजे निर्यात वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे देशाला परकीय चलन प्राप्त होऊन देशाचा जे काही देशाचा विकास असतो हा विकास होण्यास मदत होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे औद्योगिक विकासातील भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वीज निर्मिती असेल, लोह पोलाद, त्याचबरोबर वाहतूक, दळणवळण, बँका, वित्तीय सेवा इत्यादी क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश केलेला पाहायला मिळतो आहे किंवा या बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असतात आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपाचा फायदा देशातील ज्या काही इतर कंपन्या असतात या कंपन्यांना होत असतो. आणि यामुळं जे काही देशामधील औद्योगिक वातावरण आहे हे औद्योगिक वातावरण निर्मिती होत असते आणि अशी औद्योगिक वातावरण निर्मिती झाल्यामुळे एकंदरीत देशामधील सर्वांचाच फायदा होत असतो. सर्व उद्योग आणि व्यवसायांचा फायदा होत असतो आणि या फायद्यामुळं औद्योगिकीकरणाच्या विकासाचा जो काही वेग असतो हा वेग वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं अनुकरण हे स्वदेशातील कंपन्या किंवा उद्योजक करत असतात किंवा व्यवसाय संस्था करत असतात आणि यामुळं त्यांनी आणलेलं जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्या पद्धतीचं विकसित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामुळं काय होत असतं की देशाच्या औद्योगिक विकासामध्ये देशाचा औद्योगिक विकास होत असतो किंवा देशामध्ये औद्योगिकीकरण वाढण्यास या बहुराष्ट्रीय कंपन्या मदत करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून देशाच्या औद्योगिक विकासामध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. देशाचा औद्योगिक विकास झाला की देशाचा आंतरराष्ट्रीय मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन वाढून आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढतो. त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकासही घडून येत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे शेवटचा आर्थिक विकासातील भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशामुळे विकसनशील देशामधील जी काही गुंतवणूक असते ही गुंतवणूक बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे वाढत असते. त्याचा परिणाम देशामधील विविध वस्तू आणि सेवांचे जे काही उत्पादन असते या उत्पादनासाठी असणारे जे काही उत्पादनाचे घटक असतात या उत्पादनाच्या घटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते.
किंवा उत्पादनाच्या घटकांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते। त्याचबरोबर या उत्पादन घटकांची मागणी वाढल्यामुळे त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जे काही वस्तू व सेवांचं उत्पादन आहे या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते। याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत असतो, देशाला परकीय चलन प्राप्त होत असतं, देशाचे राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन हे वाढत असते आणि याचा एकंदरीत परिणाम लोकांच्या राहणीमानावरती होऊन लोकांचं राहणीमान उंचावलं जातं। त्याचा परिणाम देशामध्ये नवनवीन तंत्रज्ञान संशोधन यांची निर्मिती होत असते आणि यामुळं देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होत असते। विद्यार्थी मित्रांनो, या आपल्याला 14 मुद्द्यांच्या आधारे जे काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत या बहुराष्ट्रीय कंपन्यांची विकसनशील देशामधील किंवा आपल्या देशामधील देशाच्या दृष्टीनं, देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं, देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं आपल्याला भूमिका स्पष्ट करता येईल। या ठिकाणी थांबू आपण। धन्यवाद।